सभापती महोदय, सन्माननीय सदस्य अंबादास दानवेने या रमाई आवास योजनेसंदर्भात जो काही प्रश्न उपस्थित केला तो खऱ्या अर्थानं गंभीर स्वरूपाचा आहे। समाज कल्याण विभागातर्फे जो निधी आम्ही अनुसूचित जाती व नवबौद्धांना स्वतःच्या जागेवर पक्के घर बांधून देण्याची योजनेसाठी हा महानगरपालिकेला असेल, जिल्हा परिषदला असेल, वर्ग करत असतो। परंतु संभाजीनगर महानगरपालिकेने जे काही अर्ज आले होते ते पाहिले तर 2011 ते 2022-23 मध्ये 10-11 आणि 22-23 मध्ये जे अर्ज आले होते त्याच्या आतापर्यंत कोणतीही कारवाई किंवा त्यांनी ते घरकुल कुठेही बांधलं नाही, म्हणून ते रद्द केलं। नंतर आम्ही 30 मे 2025 रोजी हे सर्व रद्द करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू केली। सभापती महोदय, जेव्हा हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले ते त्याच्यामध्ये जवळपास 8442 अर्ज प्राप्त झाले। दानवे साहेब, आम्ही 8442 अर्ज प्राप्त झाल्यानंतर हे खरे आहेत का हे तपासण्यासाठी पुन्हा त्यांना एकत्रित बोलवण्याचा प्रयत्न केला। सगळ्यांना एका ठिकाणी यावं आणि यांच्या कागदाची आपण तपासणी वगैरे करावी, तर त्यापैकी 8442 पैकी 2913 जणच उपस्थित राहिले, म्हणजे जवळपास 5500 लोक अनुपस्थित होते। अरे, जेव्हा ऑनलाईन तुम्ही अर्ज दाखल करता त्या टायमाला तुम्हाला घराची आवश्यकता आहे, तुम्ही कागदपत्र दाखल करता तर तुम्हाला उपस्थित राहणं गरजेचं आहे। परंतु 2913 जणच उपस्थित राहिले, तर आम्हालाच प्रश्न पडला की 5500 लोक गेले कुठं। जेव्हा रँडमली महानगरपालिकेने तपासण्या सुरू केल्या तर आम्हाला त्यामध्ये असं आढळून आलं कुणाचा ॲड्रेस बँगलोरचा आहे, बँगलोरचा फोन नंबर जे होते कोणी बँगलोरचा आहे, कोणी कर्नाटकाचा आहे, कोणी आणखीन कोणत्या राज्याचा आहे, अशा प्रकारचे अर्ज त्यांचे होते। आणि म्हणून आमच्या कॉर्पोरेशनच्या तर्फे जी काही टीम आम्ही ठेवली होती त्या टीमने जाऊन वस्तुस्थिती काय ते पाहण्याचा प्रयत्न केला, लोकेशनवर सुद्धा गेले। यापैकी हे जे काही अर्ज आहेत 330 पैकी आता 221 अर्जदारांना पात्र करण्यात आलेले, हे सगळे आताचे घडीचे आहेत। या पूर्वी जे काही आले होते अर्ज त्यापैकी कुणालाही 1 रुपयाही कॉर्पोरेशनने दिलेला नाही किंवा या योजनेतून 1 रुपया गेलेला नाही। हे निश्चित आहे यामध्ये जगलरी करण्याचा प्रयत्न अनेक लोकांनी केलेला होता, ते निदर्शनास आमच्याही आलेलं आहे। एकंदरीत 5500 लाभार्थी एका दिवसामध्ये गायब होतात, ही साधी गोष्ट नाहीये। म्हणून सरकारचे तर्फे जी काही योजना राबवण्यात येते याचा असा जर कोणी गैरफायदा घेत असेल तर त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे सुद्धा दाखल करण्यात येतील।